आता आपण त्याचं सेकंड मॅरिनेशन बघणार आहे। सेकंड मॅरिनेशनमध्ये आपण पनीर टिक्काचा जो बेसिक मसाला आहे तो आपण तयार करून ठेवलेला आहे, तो आपण पनीरला लावून घेणार आहेत। त्यामध्ये आपले सर्व मसाले ॲड करून ठेवलेले असतात। हँकर्ड आहे, त्याच्यामध्ये चाट मसाला असेल, लाल मिरची पावडर असेल आणि इतर सर्व मसाले असतील, ते सर्व मसाले आपण ॲड करून हे मसाला बनवलेला असतो, तो एकदम व्यवस्थितपणे त्याला आपण लावून घेणार आहे। त्यानंतर जे आपलं प्रिपरेशन असणार आहे ते आपला हॉटेलचा एकदम युनिक असा स्टार्टर आहे, तो म्हणजे पनीर कोयला तुफानी। याच्यामध्ये हँकर्ड जात नाही, तर याच्यामध्ये काळा मसाला जो आपला सुगरण सासूबाईचा आहे तो, चीज, क्रीम असं बेसिक मसाले आणि गरम मसाला वगैरे ॲड करून त्याचा आपण मसाला बनवलेला असतो, तो आपण पनीरला लावून घेणार आहेत। आणि त्यानंतर आपला जो थर्ड पनीरमध्ये आहे तो पनीर पहाडीचा जो मसाला आहे तो मसाला आपण त्याला ॲड करून घेणार आहेत। त्याच्यामध्ये जो आपला तिसरा जाणार आहे तो पनीर पहाडी, याच्यामध्ये आपण पहाडी कबाबसाठी लागणारा जो मसाला रेडी केलेला असतो त्याच्यामध्ये हँकर्ड असेल, ग्रीन चिली पेस्ट असेल, काही मसाले असतील, हे सर्व मसाले आपण त्यामध्ये ॲड केलेले असतात आणि तो मसाला आपण याला लावून घेणार आहे। अशा पद्धतीने आपलं तिन्ही पनीरचं सेकंड मॅरिनेशन झालेलं आहे आणि याच्यानंतर जे आपण बघणार आहे ते मिक्स व्हेजिटेबलचं मॅरिनेशन बघणार आहे।